आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे नाशिकमधून। डीजेच्या दंडनाटामुळे 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। नितीन रणशिंगे असं मृत तरुणाचं नाव आहे। नाशिकच्या पेठरोडवरच्या फुलेनगर परिसरात ही घटना घडली आहे। डीजेच्या आवाजाचा प्रचंड त्रास झाल्यानं त्याचा मृत्यू झाला अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे। अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येते। 5 वर्षापासून आजार होता टीव्हीचा। तो म्हणजे जास्ती प्रकाराने त्याला झालं ना, तो बाहेर गेला, थोडंसं त्याचं मूड झालं, बाहेर गेला फिरायला तो, आणि तिथं रक्ताच्या उलट्या, तो फिरायला जायला होतं ना, तिथं असं काही प्रोग्राम काहीच नव्हता। हे जे बाकीच्या लोकांनी सांगितलं ते सगळी बाप आहे, ते आम्हाला माहिती होतं त्याला काय त्रास होता, त्याच्यामुळे त्या बिमारीमुळे त्याला त्या उलट्या झाल्या रक्ताच्या, बाकी काही नाही। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रांजल, ज्या पद्धतीने डीजेच्या दंडनाटानं हा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते आणि त्यातच टीबीचाही त्रास होता असं सांगितलं जातंय, सध्या नातेवाईकांनी माहिती दिलेली आहे, काय या संदर्भात अधिक माहिती समोर येते? बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या फुलेनगर परिसरामध्ये जो 3 पुतळे हा भाग आहे, तिथे काल डीजे साऊंड सिस्टीम जी आहे ती लावण्यात आलेली होती। दरम्यान याच वेळी याच परिसरामध्ये राहणारा नितीन रणशिंगे हा 23 वर्षीय युवक आपल्या घराबाहेर गेला आणि तिथेच तो या डीजे साऊंड सिस्टीम जवळ उभा होता आणि याच वेळी त्याच्या अचानक तो अस्वस्थ झाला, तो खाली कोसळला, त्याच्या नाकातोंडातून रक्त हे येऊ लागलं आणि त्यानंतर त्याला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। दरम्यान याच वेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित हे केलेलं आहे। दरम्यान याबाबत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये डीजे जवळ तो उभा होता आणि डीजेचा त्याला त्रास झाला, नाकातोंडातून रक्त वाहू लागला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असं देखील नोंद ही करण्यात आलेली आहे। दरम्यान त्याचा शवविच्छेदन जे आहे ते सध्या नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये सुरू आहे। त्याचे नातेवाईक सांगतायत की त्याला जवळपास 4 वर्षांपासून टीबीचा हा आजार होता आणि काल तो संध्याकाळी थोडंसं आपला मूड चेंज व्हावा, थोडं फ्रेश वाटावं यासाठी घराबाहेर गेला होता असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर पोलीस ठाण्यामध्ये देखील डीजेच्या त्रासामुळे त्याची मृत्यू झाल्याची नोंदी झाली आहे। त्याला इतर आजारी होता असं देखील बोललं हे जात आहे। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर अनेक वेळा आजवर म्हणजे आपण जर मागे जर बघितलं तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये काही डॉक्टरांनी देखील म्हटलेलं होतं की डीजेचा लेझर लाईट असतो त्याच्यामुळे डोळ्यांना त्रास झालेला आहे। या डीजेच्या आवाजामुळे अनेकांना बहिरेपणाचा देखील सामना करावा लागलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आता ही एक घटना समोर आलेली आहे, ती निश्चितच धक्कादायक आहे, तेवढीच ती दुःखद देखील आहे। आता पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।